आलेलो आहे. पूर्वी निळं चढताना क्लाइम्बिंग तंत्राचा प्रस्तरारोहण करावं लागायचं, साधारणतः रोप लागायचा. मात्र आता इथं ट्रेकर्स किंवा वन विभाग कोणीतरी इथं एक शिडी बसवलेली आहे गेल्या 2-3 वर्षापासून. त्यामुळे नेड्यामध्ये जाणं सहज शक्य झालेलं आहे. नाही तर पूर्वी ज्याला प्रस्तरारोहण तंत्र जमतं किंवा ज्यांनी रोप आणलेलं असेल तेच नेड्यापर्यंत पोहोचायचे. आता या नेड्या संदर्भात एक आख्यायिका सांगितली जाते. ती आख्यायिका अशी की या नेड्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट साईडला धुक्यामध्ये हरवलेला सप्तशृंगगड आहे. आणि आख्यायिका अशी सांगितली जाते देवी संदर्भात की महिषासूर आणि त्याचे 2 भाऊ यांनी या परिसरात अतिशय उच्छाद मांडलेला होता. आणि मग त्यांचा नाश करण्यासाठी देवीने त्यांच्या 2 भावांचा वध केला. मात्र महिषासूर रेड्याचं रूप घेऊन पळाला आणि ह्या मोहंदर डोंगराच्या पाठीमागे तो गेला. आणि देवी त्याचा पाठलाग करताना देवीची या डोंगराला लात लागली, म्हणून हे निळं तयार झालं अशी आख्यायिका सांगितली जाते. तर विज्ञान आपल्याला असं सांगतो की ज्यावेळेस सह्याद्रीची निर्मिती झाली लावारसापासून, तर डोंगरांचा पर्वतांचा काही भाग हा ठिसूळ तयार झाला. आणि हा ठिसूळ भाग वाऱ्याने पावसामुळे हजारो वर्षांच्या प्रक्रियेनंतर हा भाग पूर्णपणे झिजला आणि ते एक आरपार असं डोंगराला नेडं तयार झालं. तर असे अनेक नेडे आपण बघू शकतो. तर आता आपण हे शिडी चढून या नेड्यावर जाऊया आणि या नेड्यातला भन्नाट वारा अंगावर घेण्याचा अनुभव घेऊया. मोहंदरी गावातील आश्रमशाळेपासून साधारण 1 तास चालल्यानंतर आपण नेड्याच्या शिडीजवळ येऊन पोचतो. आणि ही नेड्याची शिडी चढणं हे थोडंसं दोघींचंच काम आहे, कारण नेड्याची रुंदी ही अतिशय कमी असल्यामुळे आपल्याला तोल सावरणं थोडंसं कठीणच जातं. नेड्यामधून अतिशय भन्नाट वारा वाहतो आणि आपण नेड्याच्या या बाजूला जर बघितलं तर पुढे त्याचबरोबर वातावरण थोडंसं धुकं आहे. तर आपल्याला इथे ते शेलबारी डोलबारी रांगेतले जे किल्ले आहेत ते पण आपल्याला दिसले असते. त्याचबरोबर पिंपळा, किलाई हे किल्ले आपण बघू शकतो. तर नेड्याच्या ह्या बाजूला मोहंदर किल्ल्याला खेटूनच पुढे ऐवन किल्ला आहे. त्या ऐवनचं आपल्याला छोटंसं टोक बाजूला दिसतंय. समोर सप्तशृंगीगड, त्याच्या ऑपोजिट साईडला आपण मार्कंड्या आणि कनीरगड सुद्धा बघू शकतो. तर साधारण अतिशय लांबून हे नेडं खूप छोटं वाटतं, मात्र साधारण याची उंची जवळपास 30 फूट इतकी आहे. रुंदीला खूप अरुंद येते, 1 फूटसुद्धा नसेल, मात्र उंचीला हे भरपूर आहे. तर आता आपण नेड्याच्या विरुद्ध बाजूला उतरून किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावर जाऊया आणि बालेकिल्ल्यावर जे अवशेष आहे, तटबंदी, बुरुज, पाण्याचे टाके, ते सगळे आपण बघूया. नेड्याच्या विरुद्ध दिशेला उतरल्यानंतर डोंगर उजव्या हाताला व दरी डाव्या हात